सोने गावात पावसासाठी पारंपरिक गावपूजा. शेकडो महिलांनी घातले पर्जन्य देवतेला साकडे. यंदाच्या मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्याने आणि पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने पावसासाठी गावपूजेचे आयोजन केले. गावातील शेकडो महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व युवकांनी मोठ्या श्रद्धेने या धार्मिक विधीत सहभागी होत पर्जन्य देवतेला साकडे घातले. संपूर्ण गावात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यंदा जून महिन्याच्या अखेरीसही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेताची मशागत करून बियाणे व खते खरेदी केली असतानाही पावसाअभावी पेरणी रखडली आहे. काही ठिकाणी झालेल्या अल्प पावसावर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात उगवण झाली नसल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी गावच्या प्राचीन परंपरेनुसार गावपूजा करून देवाकडे पावसाची याचना केली. पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गावातील प्रमुख देवस्थानांमध्ये उपस्थिती लावली. ग्रामदेवता, महादेव, मारुती तसेच गावातील इतर मंदिरांमध्ये विधिवत पूजा, अभिषेक, आरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला. महिलांनी पारंपरिक ओव्या म्हणत मंगलगीत गात पर्जन्य देवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. वेळेवर आणि भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांचे संकट दूर हो, शेती बहरो, जनावरांना चारा पाणी उपलब्ध हो आणि गावात सुख समृद्धी नांदो अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पूजेनंतर गावातून भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. महिलांनी मोठ्या श्रद्धेने प्रसाद ग्रहण केला. गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ग्रामस्थांनी सांगितले की पावसाअभावी शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत गावातील जुनी परंपरा जपत सर्वांनी एकत्र येऊन गावपूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून संकटाच्या काळात ग्रामस्थ एकत्र येऊन देवाकडे प्रार्थना करतात. या गावपूजेमुळे संपूर्ण गावात सामाजिक ऐक्य, धार्मिक श्रद्धा आणि परस्पर सहकार्याचे दर्शन घडले. आता येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग हा या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम. You know.